एक्सेल मध्ये एका क्लिक मध्ये वेबसाईट किंवा दुसऱ्या शीटवर किंवा फाईलवर जायचे असेल तर आपण हायपरलिंक वापरतो. हेच हायपरलिंक आज आपण शिकणार आहोत. हे हायपरलिंक ऑफिसमध्ये खूप युजफुल आहे आणि जर खूप मोठा डेटा असेल, एका शीटमधून दुसऱ्या शीटमध्ये जाण्यासाठी खूप वेळ खर्च होत असेल तर त्या तो बराचसा वेळ हायपरलिंक शिकल्यामुळे वाचेल. तर हेच हायपरलिंकने आज तुम्हाला शिकवणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या एक्सेल ज्ञान मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण एक्सेल मध्ये हायपरलिंक वापरणार आहोत. हायपरलिंकचा काय काय उपयोग असतो? हे वेबसाईट ओपन करू शकतो. वेबसाईटची जर आपण इथे कुठे लिंक दिली, इथे समजा मी वेबसाईटचं काही लिंक दिली तर ती वेबसाईट लिंक डायरेक्ट इथे होऊ शकते. दुसरं, एका शीटवरून दुसऱ्या शीटवर जाऊ शकतो. हे बघा, हे पूर्ण आहे, हे वर्कबुक आहे. हे एक वर्कबुक जे पूर्ण ही शीट दिसते ते हे असे जे बऱ्याचशा शीट एकत्र येऊन एक वर्कबुक बनतं. ह्या ज्या आहेत ह्या शीट्स आहेत. बेसिक, टॉपिक, नेम ह्या शीट आहेत. तसं आपण एका वर्कबुकशी दुसरं वर्कबुक लिंक करू शकतो किंवा एका शीटशी दुसरी शीट लिंक करू शकतो. फोल्डर फाईल ओपन करू शकतो. तर आता मी इथे काही ही माझी मेन शीट आहे. हायपरलिंक करण्यासाठी मी दाखवली आहे. ही बेसिक शीट आहे. त्या बेसिक शीट मध्ये मी काही इथे नंबर्स लिहून घेतले आहेत, स्टेट आणि नंबर लिहून घेतलेले आहेत. हा इकडचा डेटा आहे. दुसरी शीट आहे टॉपिक, इथे काहीतरी रिकन्सिलेशन संदर्भात लिहिलेलं आहे. तिसरी शीट आहे नेम, त्याच्यामध्ये मी काय काय लोकांची नावं लिहिलेत आणि नंबर लिहिलेत. असं मी वेगवेगळ्या शीट बनवल्या आहेत. पण मला आता ह्या मेन शीट मध्ये या सगळ्या शीट हायपरलिंक करायचं. पण इथून इथे जाण्यासाठी असं जर खूप शीट असतील इथे तर इथून इथे जाण्यासाठी मला खूप वेळ लागतो. एक 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 काही पिक्चर ह्याच्याशी लिंक असेल तर मी आज तुम्हाला हायपरलिंक कसे करायचे ते शिकवणार आहे. ही बेसिक शीट आहे. मला ही नेम या शीटशी लिंक करायची आहे. नेम शीट इथे आहे. जर मी इथे क्लिक केलं तर डायरेक्ट नेम वरती जायला पाहिजे. मी इथे नेम वरती आली आहे. नेमला राईट क्लिक करायचं आहे आणि इथे लिंक हे ऑप्शन आलेलं आहे. लिंकला क्लिक केल्यावर हे बघा इथे आहे काय काय आपण लिंक करू शकतो. लिंक टू, कशाशी लिंक करायचं आहे? एक्झिस्टिंग फाईल और वेब पेज. एक्झिस्टिंग फाईल, ही जी काही फाईल ओपन आहे तिच्याशी किंवा वेब पेजशी करायचं आहे का? नंतर हे प्लेस इन दिस डॉक्युमेंट, ह्याच डॉक्युमेंट मध्ये करायचं आहे का? म्हणजे ह्याच डॉक्युमेंट मध्ये इथे आता मी महाराष्ट्र डॉक्युमेंट मध्ये जे आहे त्याच्याशी सुद्धा लिंक करू शकते. तिसरं, क्रिएट न्यू डॉक्युमेंट, न्यू डॉक्युमेंट ओपन करून त्याच्यामध्ये करायचं आहे किंवा इथे मेल ऍड्रेसशी सुद्धा आपण लिंक करू शकतो. तर आता माझ्याकडे हे मी ह्याच करंट फोल्डरशी हे दुसऱ्या ज्या शीट्स आहेत त्या करते आहेत. एक्झिस्टिंग फाईल मध्येच करते आहे. करंट फोल्डर मध्ये जाऊन ही जी माझी एक्सेल शीट आहे हायपरलिंक मध्येच मला करायचं आहे. तर मी इथे हायपरलिंक मध्ये गेली. हे बुकमार्क, बुकमार्क मध्ये काय येतं? ह्या शीट मध्ये जे जे काही इथे ह्या शीट्स आहेत त्या इथे येणार. ही शीट बेसिक ही शीट आहे, टॉपिक ही शीट आहे, नेम ही शीट आहे. अशा वेगवेगळ्या शीट इथे आलेल्या आहेत. तर मला आता कोणाशी करायचं आहे? नेम या शीटशी हायपरलिंक करायचं आहे. इथे ओके करते. नेम वरती गेली आणि इथे ओके करते. आणि हे जे मेन इन्सर्ट हायपरलिंक आहे त्याच्यामध्ये पण मी इथे ओके करते. आता हे नेम ह्या शीटशी हायपरलिंक झालंय. जर मी इथे क्लिक केलं तर डायरेक्ट मी इथे नेम याच्यामध्ये जाते. इथे मला जर काय टाईप करायचं तर मी करू शकते. आता मला इथून नेमच्या इथून परत जर बेसिक शीटवर यायचंय तर ते सुद्धा मी हायपरलिंक करू शकते. मी इथे लिहिते बॅक टू होम. आता ह्यालाच मी याला परत हायपरलिंक करते. कसं करायचं? इथेच जाऊन लिंक मध्ये क्लिक करायचं. एक्झिस्टिंग फाईल और वेब पेज मध्येच करायचंय. करंट फोल्डर मध्येच करायचंय. हायपरलिंक नावाचं माझी ही शीट आहे. तर हायपरलिंक नावाचं माझं एक्सेल आहे. त्याच्यामध्ये जाऊन बुकमार्क कोणतं पाहिजे मला? बेसिक, बेसिकशी मला करायचं आहे. म्हणून ओके केलं आहे. मेन डॉक्युमेंट्स मध्ये येऊन मी ओके करते.
आता इथे बॅक टू होम मध्ये जर मी क्लिक केलं तर या मेन शीट मध्ये मी जाऊन पोहोचणार. असं जर तुम्हाला टॉपिक मध्ये करायचं आहे तर अजून एक तुम्हाला हे दाखवते टॉपिक. इथे क्लिक करावं लागेल, मला लिंक करावं लागेल ह्याच फाईल और फोल्डर मध्ये, करंट फोल्डर मध्ये हायपर लिंक मध्ये जाऊन बुकमार्क मला शोधायचा आहे. बुकमार्क कुठे करायचं आहे मला? टॉपिक्स. त्यामुळे टॉपिकला क्लिक केलं आहे मी. टॉपिकला क्लिक केल्यावर इथे ओके करायचं आहे. आता इथे सुद्धा मला ओके करावं लागेल. हे बघा, एक्झिस्टिंग पेज, करंट फोल्डर, हायपर लिंक, बुकमार्क. बुकमार्क मध्ये जाऊन मी आता ओके करते. मी आता क्लिक केलं, टॉपिक वरती आलेलं आहे. टॉपिक वरती सुद्धा आता बॅक टू होम असं करून आपण या शीट मध्ये येऊ शकतो. मी आता टॉपिक मध्ये सुद्धा एक तुम्हाला दाखवते. ह्याची तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्ही यामध्ये परफेक्ट व्हाल. एक्सेल मध्ये कुठेही, एक्सेल मध्ये किंवा मॅथ्स सारख्या विषयामध्ये जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करत राहता तेवढे परफेक्ट होत राहता. तर इथे मी बॅक टू होम लिहिलेलं आहे. कंट्रोल सी करून मी इथे घेते, कंट्रोल व्ही. आता मला इथे बॅक टू होम जर मी इथे केलंय, इथे मी जाणार, राईट क्लिक करते आहे, लिंक करते आहे मी इथे एक्झिस्टिंग फाईल और पेज, करंट, हायपर लिंक मध्ये जाऊन आता हे बुकमार्क घेणार आहे मी. बुकमार्क कोणाचं आहे? बेसिकशी मला करायचंय. त्यामुळे बेसिक मध्ये जाऊन ओके करते आहे आणि हे ओके. आता इथे बॅक टू होमच्या इथे हायपर लिंक झालेलं आहे. इथे हे आलेलं आहे मेन शीट मध्ये. अशा प्रकारे जर हा तुम्हाला हायपर लिंकचा व्हिडिओ आवडला असेल आणि यामधून काही इन्फॉर्मेशन मिळाली अशी वाटली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. तुमच्या ऑफिसमध्ये हा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. आणि तुम्हाला अजून काय असे टॉपिक पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.